रक्षाबंधनसाठी भावाला जर ही मिठाई खाऊ घातली ना, तर तुम्हाला डबल गिफ्ट भेटेल बरं का. त्यासाठी कोहाळ कापून घ्यायचं आणि त्याचा हिरवा भाग आणि बियांचा भाग पूर्ण कापून घ्यायचा. फोडींना काटा चमच्याने टोचा मारून घ्यायच्या आणि पाण्यामध्ये 2 चमचे चुना चुना टाकून फोडी आपण 7 ते 8 तास भिजत घालायच्या. दुसऱ्या दिवशी चुन्याचं पाणी काढून दुसरं पाणी टाकून स्वच्छ फोडी धुवून घ्यायच्या. गरम पाण्यामध्ये फोडी 20 मिनिटं शिजवून घ्यायच्या. जोपर्यंत त्याचा कलर बदलत नाही ना, तोपर्यंत शिजवून घ्यायच्या. शिजलेल्या फोडी चाळणीमध्ये काढून घ्यायच्या आणि पाक बनवायचा. आता 1 किलो साखरेचा मी पाक बनवलेला आहे, तर 2 वाट्या पाणी टाकून पाक केलेला आहे. व्हॅनिला इसेन्स टाकलेला आहे आणि फोडी त्यामध्ये शिजवून घ्यायच्या आहे. जोपर्यंत चाचणी चिकट होत नाहीये ना, तोपर्यंत शिजवून घ्यायच्या. गॅस बंद करून 7 ते 8 तास चाचणीमध्ये ह्या फोडी भिजवून द्यायच्या. तिसऱ्या दिवशी चाचणी जोपर्यंत घट्ट होत नाही तोपर्यंत शिजवून घ्यायची आणि एका चाळणीमध्ये 2 ते 3 तास फॅन खाली सुकवून घ्यायची आणि तयार झालेला आहे आपली मिठाई आग्र्याचा पेठा. आग्र्याचा पेठा आवडणाऱ्या मित्रमैत्रिणींसोबत रेसिपी नक्की शेअर करा.